श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. लाडक्या भक्तांनो, श्रावण महिन्यात श्रद्धेने स्वामींचे हे शब्द ऐकून बघा. तुमच्या मनात कित्येक दिवसांपासून जी इच्छा आहे तिच्यासाठी स्वामी मार्ग तयार करत आहेत. आज परिस्थिती कठीण वाटत असली तरी उद्या तुमच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकतो. फक्त विश्वास सोडू नका आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तू ज्या गोष्टीसाठी खूप दिवसांपासून वाट पाहतोयस ना, त्या गोष्टीचा काळ आता जवळ आला आहे. श्रावणातील या पवित्र दिवसात स्वामींचे नाव घेताना मनात एकच विश्वास ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत. योग्य वेळ आली की बंद झालेले दरवाजेही उघडतील. तुझ्या घरात काही दिवसांपासून चिंता आणि तणाव असेल तर घाबरू नकोस. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट येतेच. स्वामी तुझ्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर करत आहेत. येणारे दिवस तुझ्यासाठी आनंद, समाधान आणि सुखाची नवीन सुरुवात घेऊन येवोत. लाडक्या बाळा, तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू स्वामींनी पाहिले आहेत. तू कोणालाही न सांगता मनात साठवलेलं दुःखही स्वामी जाणतात. म्हणून आता चिंता करू नकोस. ज्यांच्यासाठी तू रडला आहेस त्यांच्या गोष्टीतून लवकरच तुला आनंद मिळेल. श्रावण महिन्यात महादेवाचे आणि स्वामी समर्थांचे स्मरण मनापासून कर. तुझ्या आयुष्यात जे काही थांबले आहे त्याला पुन्हा गती मिळण्याची वेळ येत आहे. विश्वास ठेव. उशीर झाला आहे म्हणजे नकार मिळाला आहे असं नाही. तू आज हा संदेश ऐकत असशील तर क्षणभर डोळे मिट आणि स्वामींचे स्मरण कर. मनातील एक इच्छा आठव, स्वामींनंतर ती इच्छा सोपव आणि मन, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. मन शांत झालं की योग्य मार्ग तुला नक्की दिसेल. कधी कधी स्वामी आपल्याला हवी असलेली गोष्ट लगेच देत नाहीत, कारण त्यापेक्षा सुंदर काहीतरी आपल्या वाट्याला ठेवलेले असते. म्हणून आजची परिस्थिती पाहून निराश होऊ नकोस. तुझ्या आयुष्यातील चांगला काळ कदाचित तुझ्या कल्पनेपेक्षाही जवळ असेल. तुझ्या घरात पुन्हा एकदा हसू यावे, आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. घरातील प्रत्येक व्यक्तींवर स्वामींची कृपा राहो आणि तुमच्या मनातील चिंता दूर होऊन समाधान मिळो. लाडक्या भक्तांनो, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वामींवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण माणसं परिस्थिती पाहून बदलतात, पण स्वामी भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत. ज्या व्यक्तींची, ज्या बातमीची किंवा ज्या संधीची तू आतुरतेने वाट पाहतोस त्यासाठी घाई करू नकोस. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. श्रावणातील या पवित्र दिवसात श्रद्धा ठेव आणि मनापासून नामस्मरण कर. तुझ्या नशिबात काय आहे हे तुला आज दिसत नाही, पण स्वामींना तुझा पुढचा मार्ग दिसतो. म्हणून आजचे दुःख अंतिम सत्य समजू नकोस. उद्याच्या आनंदासाठी आज स्वामी तुझी परीक्षा घेत असतील. घरात सकाळी किंवा संध्याकाळी काही क्षण स्वामींचे नाव घे. मनातील राग, चिंता आणि भीती त्यांच्या चरणी ठेव. मनाला शांतता मिळाली की संकटातही मार्ग सापडतो. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने म्हणत राहा. तू खूप काही सहन केलंयस, खूप वेळा स्वतःला सावरलंयस. आता स्वतःला एकच सांग, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती तुला मिळो आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा मनापासून हसू येवो. कधी कधी आपण ज्या गोष्टीला शेवट समजतो तिथूनच स्वामी नवीन सुरुवात करून देतात. म्हणून काहीतरी हातातून निसटलं म्हणून दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी तुला त्यापेक्षा चांगल्या गोष्टींकडे घेऊन जात असतील. श्रावणातील प्रत्येक दिवस भक्तांसाठी सुंदर आहे. या महिन्यात मनापासून स्वामींचे नामस्मरण कर आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना कर. स्वामींच्या चरणी ठेवलेली खरी श्रद्धा मनाला नक्कीच बळ देते. लाडक्या बाळा, तुझ्या घरातील एक चिंता लवकरच कमी हो. घरात आनंदाचे वातावरण निर्माण हो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसो. स्वामींची कृपा तुझ्या कुटुंबावर सदैव राहो. तुझ्या मनात एकच प्रश्न सतत फिरतोय, माझ्यासोबतच असं का होतं? पण थांब, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. स्वामी योग्य वेळ येईपर्यंत तुला मजबूत बनवत असतात. संयम ठेवा. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, बाकीचं माझ्यावर सोड. तुझ्या मेहनतीचं योग्य दिशा देण्याची जबाबदारी माझी आज नाही तर उद्या, पण तुझ्या प्रयत्नांना नक्कीच योग्य फळ मिळेल. आज मनावर खूप ओझं झालं असेल तर स्वामींच्या चरणी ते ओझं ठेव. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनात ठेवून त्रास करून घेऊ नकोस. काही क्षण शांत बस, स्वामींचं नाव घे
आणि स्वतःला सांग, ही वेळ निघून जाईल. तुझ्या आयुष्यातील चांगले दिवस संपलेले नाहीत, उलट कदाचित त्यांची सुरुवात होण्याची वेळ आली आहे. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेव आणि नकारात्मक विचारांना मनातून दूर कर. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांच्याशी भांडण्याची गरज नाही. तू फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा. यश आलं की उत्तर देण्याची गरज पडत नाही. तुझं यशच तुझं उत्तर असतं. स्वामी तुझ्या प्रयत्नांना बळ देतोय. तुझ्या मनातील इच्छा स्वामींना सांगताना शब्दांची गरज नाही. डोळे मिटले की मनातील प्रत्येक गोष्ट त्यांना कळते. फक्त श्रद्धा ठेव आणि योग्य वेळेची वाट पहा. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यात सुंदर बदल घडू शकतो. तुझ्या घरातील लहान सहान आनंदाला महत्त्व दे, कारण मोठ्या आनंदाची सुरुवात अनेकदा छोट्या सुखातूनच होते. स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि कुटुंबासोबत प्रेमाने राहा. श्रावण महिन्यात तुझ्या मनातील भीती स्वामींच्या चरणी अर्पण कर. उद्याची चिंता आज करू नकोस. आजचा दिवस श्रद्धेने जग. ज्याने तुला आतापर्यंत सांभाळलं ते पुढेही तुझ्या साथ सोडणार नाही. तुझ्या आयुष्यात काही लोक आले, काही निघून गेले, काही नाती बदलली, काही परिस्थिती बदलल्यात, पण सगळ्या स्वामींचं नाव तुझ्यासमोर राहिलं. म्हणून आता मागे वळून दुःख करू नकोस. पुढे बघ आणि नव्या आशेने चालत राहा. लाडक्या भक्तांनो, मनात श्रद्धा असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी माणूस त्यातून मार्ग काढू शकतो. स्वामींच्या चरणी नमस्कार करून आज एक संकल्प करा, मी हार मानणार नाही. तू ज्यासाठी मेहनत घेतोयस त्यात तुला अपेक्षित परिणाम मिळायला वेळ लागू शकतो, पण वेळ लागतोय म्हणून प्रयत्न थांबू नकोस. स्वामी तुझ्या धैर्याची परीक्षा घेत असतील. धीर धर, मार्ग नक्की सापडेल. आजपासून घरात शक्य तितकं प्रेमाने बोल. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. घरातील सकारात्मक वातावरण मनाला मोठं बळ देतं. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुझ्या मनाला आज ज्या गोष्टींची सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे आशा. म्हणून हा संदेश ऐकून एकदा मनापासून म्हण, माझे स्वामी माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी घाबरणार नाही. हीच श्रद्धा तुला पुढे घेऊन जाईल. श्रावणाचा हा पवित्र महिना तुझ्या आयुष्यात भक्ती, शांतता आणि नव्या आशेची सुरुवात घेऊन येवो. तुझ्या घरातील दुःख कमी हो, मनातील चिंता दूर होत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण वाढत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार. लाडक्या बाळा, हा शेवटचा संदेश मनापासून ऐक. तू खूप वाट पाहिली आहेस, खूप सहन केलं आहेस आणि अनेकदा मनातच रडला आहेस, पण आता निराश होऊ नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल असं नाही, पण स्वामी तुझ्यासाठी जे योग्य आहे त्याचा मार्ग नक्की दाखवतील. या श्रावण महिन्यात फक्त एवढेच श्रद्धा ठेवा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आज मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक हो आणि मन, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या आयुष्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.